अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला। परिचारिकांनी 6 बाळांना वाचवलं। नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला। 36 बालकांचा जीव वाचवण्यात यश आलं। आगीमध्ये 3 लहान बालकांचा होरपळून मृत्यू झाला। या दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। 3:30-4 को मालूम है, मेरे को फोन आया। कैसा, मैं तो गांव से फिर यहाँ पर आया। कैसे आपके बच्चे की? अभी बच्चे की तबीयत नाजुक है और आप मिलन भी दे नहीं रहे यहाँ पर, बता नहीं रहे क्या है क्या नहीं, बच्चे को क्या करना पड़ता है, कहाँ ले जाना पड़ता है, कोई बता नहीं रहे अभी। वो किसकी गलती लगती है आपको? गलती किसकी? प्रशासन की गलती है। किसकी गलती है? दूसरी हमारी है क्या? हम थोड़ी थे यहाँ पर। बच्चा किसके ताबे में है? डॉक्टर लोगों के ताबे में। डॉक्टर लोगों ने बोलने को ना, सही सलाह देने को ना। मेरा ही बच्चा आईसीयू में एडमिट था। 2 दिन की मेरी बच्ची है। कैसी घटना हुआ? ये आग लगी बोलते हैं, वो बोलते शॉर्ट सर्किट भी हुआ बोलते हैं। आपको कब पता चला ये सब? हमको ये तकरीबन 4 बजे के टाइम पता चला। हम घर पे चले गए थे। आपका बच्चा कैसा है अभी और कहाँ पे रखा गया? अभी ये सुपर हॉस्पिटल में मेरे बच्चे को रेफर किया है उन्होंने, और वो आईसीयू में भर्ती है यहाँ पर। अभी ये प्रशासन की लापरवाही है, किसी की है, डॉक्टर की है। खरं तर अशा पद्धतीची घटनाच घडायला नको, कारण 2 वर्षापूर्वी आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि मग त्याच्यानंतर अशा गोष्टी होणं हे आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते चुकीचंच आहे। फक्त प्रश्न असा आहे की नेमकं तो जो झालेली घटना आहे 3-3:30 वाजता रात्री झाली, त्या 3:30 वाजता झालेल्या घटनेचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे। आणि मी आपल्याला सांगतो की ते कारण शोधणं आणि त्या कारणाप्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या गोष्टींच्या मुळे घडलंय, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपण एक कमिटी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमतोय। ही दृश्य आपण बघतोय। नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि त्याच्यानंतर ही सगळी अवस्था तिथे झाली। 36 बालकांचा जीव वाचवण्यात तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना यश आलंय, पण 3 बालकांचा मात्र होरपळून मृत्यू झालाय। जशी आग दिसली तसं आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेलो ना। ते एवढी आग दिसल्यानंतर बाहेर निघालो। बाहेर ते एक्झिटचं राहते ते घेतलं, आतमध्ये विजवायला गेलो। ते विजलं नाही तर मग लेकरं बाहेर काढायचा प्रयत्न केला। लेकरं जेवढे आमच्याच्याने झाले तेवढे लेकरं बाहेर काढले आम्ही। नंतर दिसतच नव्हतं आम्हाला काही आतमध्ये।